महाराज की जगज्योति बसवेश्वर महाराज की ಮೊದಲನೇದಲ್ಲಿ ಬಸವೇಶ್ವರರನ್ನ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಧ್ಯಾನಿಸಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಸೇರಿರುವಂತಹ ಸಂದರ್ಭ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲಾ ಬಾಲ್ಕಿ ತಾಲೂಕು ಕಟಕ್ ಚಿಂಚೋಳಿಯಲ್ಲಿರುವಂತಹ ಮಹಾತ್ಮ ಬಸವೇಶ್ವರರ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ವಿರೂಪಗೊಳಿಸಿರುವಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಯ ಸಲುವಾಗಿ ಅವನನ್ನು ಕಾನೂನಿನಬದ್ಧವಾಗಿ ಕಾನೂನಿನ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿಯಾದಂತಹ ಶಿಕ್ಷೆ ಸಿಗ್ತದೋ ಅಂತಹ ಘೋರ ಶಿಕ್ಷೆಯನ್ನು ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ದೇವಣಿ ಶಹರನ್ನು ಬಂದ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಬಸವಣ್ಣ ಅಂತಂದ್ರೆ ಸಮಸ್ತ ಬರೇ ಲಿಂಗಾಯತ ಧರ್ಮಕ್ಕಲ್ಲ, ಸಮಸ್ತ ಭಾರತದ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಮನುಷ್ಯನಿಗೂ ಕೂಡ ಬಸವಣ್ಣ ಯಾರು ಅಂತಂದ್ರೆ ಅವನ ಧರ್ಮಗುರು ಆಗಿರ್ತಾನೆ. ನಾವೆಲ್ಲ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವ ಈ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ಬಂದದ ಅಂದ್ಕೊಂಡು. ಬಹುಶಃ ಬಸವಣ್ಣನೇ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವಕ್ಕೆ ತಳಹದಿಯನ್ನು ಬರೆದಿಟ್ಟು ಹೋದಂಥವ್ರು ಯಾರಾದರೂ ಇದ್ರೆ ಅದು ಬಸವಣ್ಣ ಮಾತ್ರ. ಆ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಭಾರತಕ್ಕೆ ಇಂದು ನಾವು ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವವನ್ನು ನಾವು ಲಾಗು ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಈ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವದಲ್ಲಿರುವಂತಹ ಎಲ್ಲ ಶಾಸನಗಳನ್ನು ಯಾರಾದರೂ ಕೊಟ್ಟಿದ್ರು ಅಂತಂದ್ರೆ ಅದು ಬಸವಣ್ಣ ಕೊಟ್ಟಿರುವಂತಹ ಒಂದು ಲಿಖಿತವನ್ನು ಅನ್ನೋದನ್ನು ನಾವೆಲ್ಲ ತಿಳ್ಕೋಬೇಕಾಗಿದೆ. ಆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆ ವಿರೂಪಗೊಳಿಸಿರುವಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಕಾನೂನಿನ ಬದ್ಧದಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಕಾನೂನನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಆ ಅಪರಾಧಿಗೆ ಶಿಕ್ಷೆಯನ್ನು ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ಈ ದೇವಣಿ ಶಹರನ್ನು ಬಂದ್ ಮಾಡಿ ಅವನಿಗೆ ಶಿಕ್ಷೆ ಆಗಬೇಕು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ನಾವೆಲ್ಲ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಿದ್ದೀವಿ. ತಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಆಗಮಿಸಿರುವಂತಹ ಸಮಸ್ತ ಸದ್ಭಕ್ತರಿಗೆ ಆ ಬಸವಣ್ಣನ ಕೃಪಾ ಆಶೀರ್ವಾದ ಸಿಕ್ಕು ತಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಮುನ್ನಡೆಯೋಣ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನೆಲ್ಲ ನಾಲ್ಕು ಮಾತುಗಳಿಗೆ ವಿರಾಮ ಕೊಡ್ತೀನಿ. ಮಹಾತ್ಮ ಬಸವೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಕಿ सामाजिक परिवर्तनाचा देनवा विचार सर्व टाळ होत. सामाजिक परिवर्तनाचा देनवा विचार क्रांती सूर्य समतनायक महात्मा बसवेश्वर, क्रांती सूर्य महामानव महात्मा बसवेश्वर. 12व्या शतकात होता वर्णभेद भारतात होता विषमतेचा चाप, रूढ परंपरेचा चाप होता विषमतेचा चाप, रूढ परंपरेचा चाप. बसवण्ण पुढे होऊ न करी, बसवण्ण पुढे होऊ न करी सामाजिक संकर. क्रांती सूर्य समतनायक महात्मा बसवेश्वर, क्रांती सूर्य समतनायक महात्मा बसवेश्वर. मंडळी लक्षात ठेवा, लोकशाहीचा पाया 12व्या शतकामध्ये या ठिकाणी जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये रोवलेला आहे. पहिली लोकशाही या क्रांती सूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांनी 12व्या शतकामध्ये सुरू केलेली आहे. पहिली लोकसंसद जर कोणी सुरुवात केलेली असेल तर जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये सुरुवात केलेली आहे. लोकशाहीचा पाया बसवण्णांनी रचला, लोकशाहीचा पाया बसवण्णांनी रचला, लोकशाहीचा पाया बसवण्णांनी रचला. सार्वभौम भारताचा पाया बसवण्णांनी रचला. अनुभव मंडप स्थापन करून घाली समतेचा जागर, अनुभव मंडप स्थापन करून घाली समतेचा जागर. क्रांती सूर्य समतनायक महात्मा बसवेश्वर, क्रांती सूर्य समतनायक महात्मा बसवेश्वर. जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की समता नायक महामानव विश्वगुरु जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की
नमस्वामी महाराज की, राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की, सिद्धलिंग महास्वामीजी महाराज की, हर 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 हर। प्रथमतः शिव शाहू फुले आंबेडकर आणि महात्मा बसवण्णाच्या चरणी मी प्रथमतः नतमस्तक होतो। खरं तर जेव्हा जेव्हा ह्या महामानवांचे विचार जेव्हा येतात तेव्हा अंगामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होते। अशा महामानवांची विटंबना करणाऱ्या त्या समाजकंटकाचा मी जाहीरपणे निषेध व्यक्त करतो। कारण महात्मा बसवण्णा हे कुठल्या एका जातीच्या समर्थनात नव्हते। महात्मा बसवण्णा हे सार्वभौम समता आणि बंधुत्व आणि समानता प्रस्थापित करणारे एकमेव जगज्योती महात्मा बसवेश्वर होते। कारण लोकशाहीची संकल्पना मांडणारे, संसदची निर्मिती करणारे आणि अनुभव मंडपामध्ये 12व्या शतकामध्ये आंतरजातीय विवाह सोहळाच्या माध्यमातून जातीय समीकरण नष्ट व्हावा या उद्देशाने जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या ज्या काही संकल्पना होत्या त्या संकल्पनेच्या आधारित आमचा लिंगायत समाज आज वाटचाल करतो। खरं तर लिंगायत समाज हा एका कुठल्या जातीचा नव्हता, एका कुठल्या पंथाचा नव्हता। हा लिंगायत समुदाय हा धर्मनिरपेक्ष, सार्वभौम आणि सर्व धर्मनिरपेक्ष हा आमचा समाज आहे। महत्वाचं म्हणजे लोकशाहीची संकल्पना मांडणारे महात्मा बसवण्णा म्हणतात की लोकांसाठी चालवलेली चळवळ म्हणजे लोकशाही आणि सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय मिळत असताना रक्ताचा एकही थेंब न सांडता मिळून दिलेलं स्वातंत्र्य म्हणजे लोकशाही ही संकल्पना मांडणारे आमचे महात्मा बसवेश्वर होते। आणि विशेष म्हणजे मला महात्मा बसवेश्वरांच्या बद्दल एवढंच बोलायचं आहे की तैरना है तो समंदर में तैरो, अरे तैरना है तो समंदर में तैरो, इन नदी नाल में क्या पड़ा है, अरे प्यार करना है तो महात्मा बसवण्णा से करो, इन बाकी हस्तों में क्या रखा, इन बाकी हस्तों में क्या रखा। जसं बालाजी म्हणले, जसं सूर्यवंशी म्हणले, जसं वामसेनचे आपले सहकारी म्हणले की महात्मा बसवण्णा एका जातीचे नव्हते, ते सार्वभौम होते, समतेचे नायक होते आणि सर्व धर्म निरपेक्ष होते। आणि खरं तर महात्मा बसवण्णाच्या वचनावर चालणारे, जसे की आमचे सहकारी म्हणले, आपले अटलजी म्हणले की कायकवे कैलास, श्रम हेच कैलास, श्रम हेच दैवत, या वचनावर चालणारे आमचा लिंगायत समुदाय आहे। आणि या लिंगायत समुदायाचा जो काही विटंबना केलेला आहे त्याचा मी जाहीरपणे निषेध करतो आणि त्या गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा संविधानिक मूल्याला अनुसरून कलमानुसार त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी मी 2 शब्द संपवतो। जय हिंद। बसवेश्वर महाराज की हर 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 हर। आज या ठिकाणी देवणी तालुक्याच्या वतीनं जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या बिदर जिल्ह्यामध्ये भालकी तालुक्यामधील कटक चिंचोळी या गावामध्ये झालेल्या विटंबनेच्या निषेधार्थ या ठिकाणी आज देवणी तालुका बंद आणि या ठिकाणी सर्व समाज बांधवाच्या वतीने या ठिकाणी निषेध करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत। या ठिकाणी मी एकच म्हणेन की जो कोण हरामखोर आहे त्या हरामखोराला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, एवढंच बोलून मी या गोष्टीचा निषेध करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बसवा। महात्मा बसवेश्वर महाराजांचा महात्मा बसवेश्वर महाराजांचा, महात्मा बसवेश्वर महाराजांचा समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय वर आधारित ज्या महाभाषणाने 12व्या शतकामध्ये स्वातंत्र्य, समता, न्याय या 12व्या शतकामध्ये संमतीची निर्मिती केली आणि स्वातंत्र्य धर्माची लिंगायत धर्माची स्वातंत्र्य स्थापना केली। या महाभारताला ज्या कर्नाटक महाराष्ट्र ह्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये तालुका भालकीमध्ये चिंचोळी गावामध्ये
ज्या लोकांनी विटंबना केलेली आहे त्या लोकांना जोपर्यंत अटक होणार नाही तोपर्यंत आम्ही देवणी तालुक्याच्या मोर्चाच्या वतीने कळकळीत बंद करू आणि कर्नाटक शासनाला विनंती करतो पोलीस प्रशासनाला की त्यांना जो लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करावी आणि महात्मा बळेश्वरांनी 313 ते 350 समाजाच्या लोकांना एकत्र करून अनुभव मंडळ बसवकला येथे सर्व समाजाच्या लोकांना एकत्र करून त्यांनी प्रवचन दिले. त्या महामानवाला ज्या लोकांनी विटंबना केली आहे त्या लोकांना जोपर्यंत शिक्षा होणार नाही तोपर्यंत त्यांनी तालुक्याच्या वतीने भाषण बंद करण्यात येईल. एवढं मी सांगून माझी जागा घेतो. धन्यवाद. महात्मा बळेश्वरांच्या तालुक्यात झालेल्या विटंबनेच्या विरोधात उपस्थित सर्व जाती धर्माचे लोक व संबंधित सर्व व्यापाऱ्यांनी 100% प्रतिसाद देऊन व्यापार बंद केले. त्या व्यापाऱ्यांनी असे अभिनंदन करतो की असंच ज्या वेळी अशा समाजकंटकांनी तोंडवरी काढायचं काम केलं यावेळी यांनी ह्यापेक्षा तीव्र आंदोलन करून त्याला खेचलं पाहिजे. हे फक्त आंदोलन करून नाही अशा समाजकंटकांना मी तर आता एवढंच जास्त बोलत नाही. कर्नाटक शासनाला विनंती करतो हा जळून अशा समाजकंटकांना तुम्ही आमचं स्वाधीन करा. असे समाजकंटक खपून घेतले जाणार नाहीत. काय आज कोण बी उठतंय बरोबर मला काय म्हणायचं अरे हे समाजसेवक काय बिघडले कोणाचे त्याचे विटंबना म्हणून भेटतं काय तुम्हाला जाती धर्म आम्ही थेट निर्माण करून मिळणार आहे काय. तर मी यावेळी एवढंच मागणी करतो की कर्नाटक शासनाला तात्काळ होता होईल लवकर त्या समाजकंटकाला हुडकून त्याची शिक्षा द्यावी आणि त्या यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही समाजाच्या वतीने करू. हा एक मोर्चा काढण्यात आलेला आहे. मोर्चा काढण्याचं कारण असं आहे जगाला शांतीचा संदेश देणारे 1200 वर्षापूर्वी लोकशाहीची प्रतिष्ठापना करणारे महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेची विटंबना झाली. ज्या कुठल्या गुन्हेगारांनी प्रतिमेचे विटंबन केलंय त्याला अटक करून कारवाई करावी या मागणीसाठी हा मोर्चा आहे. या देशामध्ये काही अशी गुंड प्रवृत्ती वाढते जे महापुरुषांच्या पुतळ्याचं विटंबन करायचं महापुरुषांच्या पुतळ्याला काहीतरी काळं फासायचं आणि दोन समाजामध्ये समाजासाठी तेढ निर्माण करायची एक संस्कृती निर्माण होऊ पाहते. या समाजामध्ये समता राहावी या समाजामध्ये एकता राहावी समाजातील जातीयता नष्ट व्हावी यासाठी 1200 वर्षापूर्वी ज्या संतांनी काम केलं असे महान वीरशैव लिंगायत समाजाचे संस्थापक जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची विटंबना करणार जो कोणी हरामखोर असेल त्याला पकडून कारवाई करावी या मागणीसाठी हा मोर्चा आहे. महात्मा बसवेश्वर कार्य जर आपण पाहिलं तर ज्या काळामध्ये लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण होतं लोकांचा व्यवहार वेगळा होता त्या काळामध्ये महात्मा बसवेश्वर या देशातली जातीयता नष्ट करण्याचं काम केलं. महात्मा बसवेश्वरांच्या त्या कार्यामध्ये असे अनेक उदाहरण देता येतील की त्यांचे भक्त झाले समगार हरळिया कक्कय्या रोहिदास महाराज असे अनेक भक्त याचे झाले. या सर्व सद्भक्तावरती महात्मा बसवेश्वरांचे संस्कार होते आणि या भक्तावरती हरळिया कक्कय्या यांच्यावरती महात्मा बसवेश्वर असे संस्कार केले की ते वेगळ्या मार्ग सोडून आपल्या सन्मार्गाला लागले. अशा या महान लिंगायत संतांचं तर लिंगायत म्हणणं खरं म्हणजे त्यांना संकुचित केल्यासारखं होतं. महात्मा बसवेश्वर हे मानवतेसाठी काम करणारे संत होते. महात्मा बसवेश्वर हे समतेसाठी काम करणारे संत होते. अशा या महान संतांच्या पुतळ्याचं विटंबन झालंय आणि विटंबन कुठं झालंय कर्नाटकमध्ये बीड जिल्ह्यातल्या भालकी तालुक्यात चिंचोळी नावच्या गावात झालंय. कर्नाटकच्या शासनाशी विनंती करतो असं आवाहन करतोय त्या आरोपीला ताबडतोब अटक करावी कारवाई करावी अन्यथा लिंगायत समाज याच्याही पुढे यापेक्षा भयानक आंदोलन करेल मोर्चे काढेल असं या ठिकाणी आवाहन करतो आणि त्या घटनेचा पुन्हा एकदा तीव्र निषेध करून मी माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद. जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जय. जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज